नमस्कार, मी शुभांगी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण रवा केक बनवणार आहोत गुलाबजाम सारखा। त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया। मी 1 वाटी रवा घेतलेला आहे बारीक। तुम्ही जाडा रवा घेतला तरीही चालेल। आणि मी इथे अर्धी वाटी साखर घेत आहे। अर्धी वाटी साखर का घेत आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेनच। इथे पाऊण वाटी मी तेल घेतलेलं आहे। आता मी इथे अर्धी वाटी दही घेत आहे। आता इथे मी मिल्क पावडर घेत आहे 1 पॅकेट। पूर्ण आपल्याला 1 पॅकेट घ्यायचं आहे। मी इथे 10 रुपयेवाला मिळतो ना तो पॅकेट घेतलेला आहे। कुठल्याही कंपनीचा असला तरी चालेल। इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण हे मिक्सर मध्ये फिरवून घेऊया। हे मिश्रण आता आपलं मिक्सर मधनं फिरवून झालेलं आहे। हे पहा। आता आपण कुकरचा डबा घेणार आहोत आणि त्याला तेल लावणार आहोत। डब्याला तेल लावून झालेलं आहे आता आपला। आता आपण त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकणार आहोत। गव्हाचं पीठ टाकल्यामुळे आपला केक पटकन बाहेर निघतो। त्यासाठी आपण डब्याला तेल आणि पीठ लावून घ्यायचं आहे। पीठ आपलं सगळीकडे डब्याला लावून झालेलं आहे। आता आपण जास्तीचं पीठ काढून टाकूया। हे पहा अशा प्रकारे मिश्रण आपलं एका बाजूला झाकून ठेवला होता। हे पहा रवा छान असा आपला फुललेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ टाकणार आहोत। आता मी याच्यात वेलची पावडर टाकणार आहे। वेलची पावडर 1.5 चमचा टाकणार आहे मी। आता हे मिश्रण आपण एकत्र करून घेऊया, मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये 1 पॅकेट इनो टाकणार आहोत। त्याच्यावरती थोडंसं दूध टाकायचं आहे। आता आपण मिक्स करून घेऊया। आता हे मिश्रण आपण मिक्सर मध्ये फिरवून घेऊया। हे पहा अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण कुकरचा डबा घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं आहे। गॅसवरती आपल्याला टोप गरम करत ठेवायचा आहे। मी मगाशीच ठेवलेला आहे फ्रीट होण्यासाठी। आता हे प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे। मिश्रण टाकून आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे। काही बबल्स असतील ते निघून जातील। आता आपण टोप गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण हे कुकरचा डबा ठेवणार आहोत। टोप आपलं चांगला गरम झालेला आहे। त्याच्यामध्ये मी फक्त रिंग टाकलेले आहे। त्याच्यामध्ये आपल्याला कुकरचा डबा ठेवायचा आहे। तुमच्याकडे रिंग नसेल तर तुम्ही एक प्लेट टाकली तरी चालेल, प्लेट ठेवली तरी चालेल त्याच्यामध्ये। आता आपण हे 15 ते 20 मिनिटं बारीक गॅसवरती ठेवणार आहोत। आपले 20 मिनिटं झालेले आहे। आपण केक झालाय की आपण
की नाही चेक करूया. केक आपला तयार झालेला नाही आहे. अजून आपण 5 मिनिटं ठेवूया बारीक गॅसवरती. आता बघूया आपला केक तयार झाला आहे काय. 5 मिनिटं झालेले आहे. केक छान असा आपला तयार झालेला आहे. चेक करून बघूया आपण. हे पहा, छान असा आपला केक तयार झालेला आहे. सुरीला अजिबात चिकटलेला नाही आहे. केक आपल्या टोपातून बाजूला काढून ठेवायचा आहे थंड करत. आता आपण एक छोटा टोप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकणार आहे. जे आपण केक मिश्रण बनवताना जे साखर अर्धी वाटी टाकली होती ती यासाठी टाकली होती मी कमी. आता आपण अर्धी वाटी पाणी टाकणार आहोत त्याच्यामध्ये. आता आपण हे साखर आणि पाणी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. आपल्याला काही साखरेचा पाक बनवायचा नाही आहे. आपल्याला फक्त असं हाताला तेलकट लागेल इतपत आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे. आपल्या हाताला तेल लागल्यावरती कसं आपल्या बोटाला असं चिकट चिकट होतं, त्याप्रमाणे आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे. हे पहा, असा पाक आपला तयार झालेला आहे. आता आपण ह्याला थंड करत ठेवूया. आता आपण केक थंड झालाय का पाहूया. तो काढून घेऊया. केक आपला छान असा थंड झालेला आहे. आता आपण सुरीने साईडच्या कडा काढायच्या आहेत. केक थंड झाल्याशिवाय काढायचा नाही, नाहीतर आपला केक तुटून जातो. केक आपला छान असा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही, छान असा कलरही आलेला आहे. हे पहा, तुम्हाला जवळून दाखवते मी. हे पहा, मस्त असा फुगलेला आहे, स्पॉन्जी झालेला आहे. आता आपण जे पाक तयार केलेला होता ना, तो आता आपण याच्यावरती टाकून घेऊया. आपण जो हे साखरेचा पाक केलेला आहे तो जास्त थंड करून द्यायचा नाहीये. कोमटच असताना आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्याच्यावरती. आता आपण याला कट करून घेऊया. खूपच छान झालेला आहे, मस्त स्पॉन्जी झालेला आहे. तुम्ही नक्की करून पहा, खूप छान लागतो. आपला गुलाबजाम जसा लागतो ना त्याप्रमाणे लागतो हा, अगदी तसाच लागतो. हा पहा, जो आपण पाक टाकलेला होता ना तो असा
छान असं आहे बघा. अशा प्रकारे दिसतो आपला केक. तुम्ही नक्की करून पहा. कशी वाटली माझी व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. आता आपण याच्यावरती उरलेला पाक पूर्ण टाकून घ्यायचा आहे. आता आपण हा केक 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. त्याच्यानंतर आपण हा खायचा आहे. खूप छान लागतो. अगदी रसरशीत तयार होतो. तुम्ही नक्की करून पहा.